तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे, एकदम इम्पॉर्टंट. मित्रांनो, एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही यूट्यूबरचे व्हिडिओ बघत असाल टेकचे आहेत, म्हणजे ज्यांनी चॅनल क्रिएट केला आहे आणि ज्यांना चॅनल ग्रो करायचं आहे, म्हणजे ते छोटे क्रिएटर आहेत, म्हणजे छोटे यूट्यूबर आहेत. त्यांनी भरपूर अशा प्रमाणात यूट्यूबरांचे जे आहेत व्हिडिओ ते बघितले आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की जे खूप मोठे यूट्यूबर आहेत, ज्यांचे 5-5 मिलियन, 4-4 मिलियन, 2-2 मिलियन सबस्क्रायबर आहेत, फक्त आपल्याला त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची जाणकारी मिळेल. जर असं तुमच्या मनात असेल तर मित्रांनो, तुम्ही जरी चांगल्या प्रकारे यूट्यूबवर काम करत असाल तरी मित्रांनो, तुमचा चॅनल ग्रो व्हायला खूप टाईम लागेल. मित्रांनो, जे मोठे यूट्यूबर आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काही ट्रिक लावायला सांगतील. तुम्हाला जरी ट्रिक लावायला सांगत नाही, पण तुम्हाला काही ना काही करायला ते सांगतील. YT स्टुडिओमध्ये जा, हे करा आणि ही सेटिंग करा, ती करा. तुम्हाला 100% असं तुम्हाला ते म्हणतीलच. तुम्हाला असं कधी म्हणणार नाही, तुम्ही फक्त काम करत राहा आणि तुमचा चॅनल ग्रो होईल, असं कधी ते तुम्हाला म्हणणार नाही. फक्त मोठ्या यूट्यूबरांचे व्हिडिओ बघून तुम्ही यूट्यूबर ग्रो कराल असं नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला जे काही चांगल्या प्रकारचे जे टॅग आहेत ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ते व्हायरल टॅग आहेत. तुमचे व्हिडिओ जे आहेत खूप लवकर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील. तर मित्रांनो, फक्त मोठे यूट्यूबर सांगतील तसं करून आमचा चॅनल ग्रो होईल असं नाही. तुम्ही कुठेही जा, तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करा. जर एखाद्याला चांगल्या प्रकारचा डान्स येत नसेल आणि तो जर डान्स करायला लागेल तर मित्रांनो, बाकीचे जे उभे राहून पाहणारे असतात ते त्याला हसल्याशिवाय राहणार नाहीत. कारण थोडा इकडे तिकडे पाऊल झाला तरी लोकांना तर हसायला काय वाटतं, ते हसतातच. त्याचप्रमाणे हे पण आहे, एखाद्या कॅटेगरीवर एखाद्याने चॅनल खोलला तर थोडी ना थोडी त्याला जाणकारी राहिल्याशिवाय तो ते काम करणार नाही. त्याच प्रकारचं हे आहे यूट्यूबवर काम करणे. जर तुम्हाला वाटत असेल फक्त मोठेच यूट्यूबरांकडून आम्ही शिकू, चांगल्या प्रकारचं ते भाषण देतील आणि आम्ही ऐकून फक्त ग्रो होऊ, असं नाही. तुम्हाला यूट्यूबवर काम पण करावं लागेल. मित्रांनो, खरं हे आहे, फक्त यूट्यूबवर काम केलं पाहिजे. जरी तुम्ही कुणाचे व्हिडिओ बघत नसेल, पण तुम्ही जर चांगल्या प्रकारे काम केलं नाही तर तुमचा चॅनल जो आहे तो ग्रो होणार नाही. आणि मोनेटाईज तर लांबची बात. खरोखर म्हणजे मेहनत खूप करावी लागते यूट्यूबवर. जेवढं तुम्ही मेहनत चांगल्या प्रकारे कराल तेवढं तुम्ही लवकर सक्सेस व्हाल. आणि जे तुम्हाला मी 4 हॅशटॅग सांगतो ते तुम्ही चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये भरा आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण भरा आणि टॅग्समध्ये जाऊन पण ते टॅग्स तुम्ही लावायला पाहिजेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हॅश आणि व्हायरल हा एक शब्द झाला. परत दुसरा व्हायरल व्हिडिओ हा दुसरा झाला. परत तिसरा ट्रेंडिंग, हॅशटॅग ट्रेंडिंग असं लिहायला पाहिजे. आणि चौथा म्हणजे ट्रेंडिंग व्हिडिओ. हे तुम्ही जर 4 हॅशटॅग करून जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भरलेत तर तुमचा व्हिडिओ खूप लवकर रँक करू शकतो. तुमच्या व्हिडिओवर खूप व्ह्यूज येण्याची संभावना असते. आणि जे हॅशटॅग सांगितले आहेत तेच तुम्ही टॅग्समध्ये पण भरू शकतात. आणि चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शन भरलं की तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पब्लिक करून सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.